नमस्कार. आज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी अंघोळ केली, देवपूजा केली आणि मग थेट स्वयंपाकाला लागले. सकाळचे 7:30 वाजले होते आणि अस्मी अजून गाढ झोपली होती. मग सगळ्यात आधी वरण-भाताचा कुकर लावला. आज मी माझ्या सासरी बनवतात तसं स्पेशल तिखट वरण बनवणार आहे. आमच्याकडे हा प्रकार सगळ्यांना खूप आवडतो, विशेष करून भाकरीसोबत. त्यासोबत ज्वारीची भाकरी करणार होते म्हणून सगळ्यात आधी भाकरीची उकड काढून घेतली. जेवायला अजून वेळ होता आणि खूप आधी थापून केलेली भाकरी मऊ राहत नाही म्हणून थोडं प्लॅनिंग करून काम चालू होतं. उकड झाली आणि लगेच वांग्याची भाजी पण बनवायला घेतली. भाजी शिजत होती तोपर्यंत पटकन कॉफी ब्रेक घेतला आणि मग परत येऊन भाकऱ्या करायला घेतल्या. तोपर्यंत अस्मी उठली. तिला नेहमीप्रमाणे किचन ओट्यावर बसवलं आणि आई भाकरी करत असेल म्हणजे तिला पिठाचा गोळा हवा हे तर ठरलेलंच. असं करता करता 10:15 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक, भांडी, अस्मीचं खाणं-पिणं सगळं आवरून झालं होतं. आता आम्ही वेट करत होतो, कारण आज अस्मीचे बाबा येणार होते आणि त्यांच्यासोबत अस्मीची पणजी आजी पण गावावरून येणार होती. म्हणूनच आज सगळं थोडं लवकर आवरलं आणि फायनली बाबा आणि आजी आली. इकडे बघा अस्मी कशी पटकन डोर उघडायला गेली आहे. सुरुवातीला ती आजीजवळ जात नव्हती, पण थोड्याच वेळात दोघींची मस्त गट्टी जमली. सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि बघा इकडे अस्मी आणि आजी कशा खेळतायत ते. आजी गावावरून घरचे आंबे आणि अस्मीसाठी शेवई घेऊन आल्या होत्या. ते पाहून अस्मी पण खूप खुश झाली. असा गेला आमचा आजचा दिवस. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.